नमस्कार, मी तुमची होस्ट बोलले। आज आहे ना आपण काकडी वडा किंवा काकडी पॅटीस बघणार आहोत। पण भात आणि काकडीचा वडा आणि पॅटीस ही अशी साधी रेसिपी आहे घरगुती। तर मग आपण स्वयंपाकघरात जाऊन सगळं त्याचं साहित्य पाहूया आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। याला तुम्ही पॅटीस नाव द्या किंवा वडा नाव द्या, तळावं तर नाही लागणार एवढं मला माहित आहे। चला तर मग स्वयंपाकघरात। काकडी वडा आपण म्हणतो ना, तर मग मी काकडी वडा करण्यासाठी काय केलं, ही काकडी मी किसून घेतलेली आहे, सालासकट किसली आहे, काकडीला पाणी सुटतं किसल्यानंतर। आणि हा भात आहे, हा सकाळचा भात आहे, याला मी मिक्सरमधनं फिरवून घेतलेला आहे। त्यामुळे भात आणि काकडी दोन्ही तयार आहे। तर ह्या काकडी वडा चविष्ट होण्यासाठी मी म्हणजे याच कपाने मी डाळ भिजत घातली होती आणि चण्याची डाळ भिजत घातली आणि ही एवढी आबडधोबड दळून घेतली। आता आपण काय करूया, या चण्याच्या डाळीमध्ये आपल्याला काही गोष्टी घालायच्या। हे म्हणजे मी आलं घातलं आहे, आपण यात लसूण नाही घालणार आहोत, ही मिरची घातलेली आहे आणि ही थोडीशी कोथिंबीर घातली आहे। डाळ दळण्यासाठी थोडंसं हे मीठ घातलं आहे। आता ही डाळ मी दळून आणते आणि मग आपण पुढची प्रोसेस करूया। आता आपलं जे साहित्य आहे ते मी तुम्हाला दाखवते। ही मोहरी, हिंग, हळद, कोथिंबीर, हे थोडंसं जिरं मी घेतलं होतं, हे मी आता या फोडणीत टाकणार आहे। थोडंसं लाल तिखट, पण आपली ही डाळ छान दळून झाली, याच्यात हिरव्या मिरच्या, त्यामुळे लाल तिखट आपण कॅन्सल करू। हे तीळ घेणार आहे मी, हे मीठ आहे आणि हा आहे माझ्याकडे अरारोट पावडर। जसं आपण कॉर्नफ्लेक्सची पावडर वापरतो तसं हे वडे आपल्याला चोपडे करण्यासाठी ही अरारोट पावडर कामी येते। आता मी ही कोथिंबीर काढून घेते आणि आधी आपण डाळीला फोडणी देऊया। फोडणीसाठी मी याच्यामध्ये मोहरी टाकली आहे आणि हे थोडंसं जिरं टाकलं आहे। मोहरी आणि जिरं फुटलं की आपण थोडंसं हिंग घालून घेणार आहोत। आता आपली हिंगाची पण गरज संपलेली आहे, त्यामुळे हिंग आपण बाजूला उचलून ठेवूया। ही थोडीशी हळद, तिखट मी घालणार नाही कारण मला असं वाटतंय की भरपूर हे झालेलं आहे तिखट। आणि मीठ आपण फक्त हे दळण्यापुरतं घातलं डाळ। त्यामुळे आता आपल्याला काय करावं लागेल, ही आपली डाळ तयार झाली फोडणी देऊन की मग त्यामध्ये आपण काकडीचा किस घालणार आहोत, त्याला शिजवून घेणार आहोत आणि मग त्याच्यानंतर आपण त्यात मीठ टाकणार। कारण ही चण्याची डाळ आता कच्ची आहे आणि हिला आपल्याला छान मोकळी करून घ्यायची आहे, शिजवून। यात आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे, मग त्यासाठी आपल्याला ही डाळ मोकळी शिजवून घ्यावी लागेल। या डाळीवर आता झाकण ठेवूया आणि वाट बघूया। आता तुम्ही बघू शकता ही डाळ शिजली आहे। आता या डाळीमध्ये आपण ही काकडी टाकणार आहोत आणि यात मीठ आपण टाकलेलं नाही, त्यामुळे आपण आता हे मीठ डाळ आणि काकडीच्या हिशोबाने टाकतो। आता हे एक गोष्ट लक्षात घ्या, काकडीचं पाणी सुटेल, पण हे पाणी आपल्याला आटवायचं आहे, कारण आपण काकडीचा पॅटीस किंवा काकडी वडा करतोय। म्हणजे पॅटीसच म्हणा, काकडी वडा काही त्याचा होणार नाही कारण आपण हे तळणार नाही आहे। आता ही डाळ या काकडीमध्ये भिजली पाहिजे। काही कॉम्बिनेशन महाराष्ट्रीयन स्वयंपाकात खूप छान असतात। वडसावित्रीची पूजा किंवा हरताळकेची पूजा झाल्यानंतर काकडी, नारळ आणि चण्याची वाटलेली डाळ वाटतात, कारण ती अतिशय पौष्टिक असते। आदल्या दिवशी उपवास झाल्यामुळे आपल्याला ती एनर्जी ही डाळ देते, त्यामुळे हे एक एनर्जी पॅटीस आहे। पण पुन्हा हे एनर्जी पॅटीस असं आहे की हे खाल्ल्यानंतर तुमचं पोट डब्बं होणार नाही, कारण मुळात काकडी आपलं बघा, आता मीठही घातल्यानंतर काकडीला जेवढं पाणी सुटलं होतं तेवढं सगळं या चण्याच्या डाळीने शोषून घेतलेलं आहे, कारण हे थंड झालं की हे छान कोरडं होऊन येतं।
ही काकडी वडा ही माझ्या आजीची इन्व्हेंट केलेली रेसिपी आहे. खूप भात उरला होता मामाच्या लग्नानंतर, तेव्हा त्यांनी सगळ्यांना हे काकडी वडे करून खाऊ घातले होते. आणि योगायोगाने आजीकडे मिक्सर पण आला होता, त्यामुळे त्याचाही आम्ही उपयोग केला. मी एकदा याच्यावर झाकण ठेवते आहे आणि याला झाकण ठेवून एक वाफ दणदणीत मी आणते. त्यानंतर आपल्याला यात काही गोष्टी मिक्स करायच्या आहे. आता हे आपलं शिजलेलं आहे, एवढं लक्षात ठेवा, यातली कोणतीही गोष्ट आपल्या पोटाला वातोळ होणार नाही. आता 2 मिनिट आपण थांबूया. आता तुम्ही बघू शकता कढईतला किस मी काढून घेतलेला आहे काकडीचा. आता आपण कढई इकडे टाकून देऊ, कढईचं आपल्याला काहीच काम नाही. आणि आता हा जो मी काकडीचा किस घेतला हा सध्या गरम आहे. तर आता या काकडीच्या किसात आपण मीठ घालून शिजवलं आहे मस्तपैकी. थंड झाल्यावर याचा गोळा होतो. पण याच्या आधी आपल्याला एक गोष्ट मिक्स करायची आहे, ती म्हणजे मी तुम्हाला सांगितलं तर राईस. हा भात मी सकाळी मिक्सरमधनं वाटून घेतला आहे. हा भात आता यात मिक्स करायचा. त्यानंतर यामध्ये थोडीशी आपण कोथिंबीर घालणार आहोत, हे तीळ घालणार आहोत. काकडीच्या याच्यामध्ये लसूण घालायचा नाही. आणि हे थोडंसं खोबरं मी घालते. ओला नारळच घालायला पाहिजे होता, पण आता मी नाही केलं आहे ते. आता बघा हे असं छान मी मिक्स करून घेते आणि मग ह्याचे आपण मस्तपैकी पॅटीस तयार करून घेऊया. खूप छान लागतात. तुम्हाला वाटत असेल थोडंसं हे गरम आहे, पण भात मी थंडच घेतला होता. यात भात आपल्याला यात छान मिसळून घ्यायचा. तर हे मिसळून घेते आणि दाखवते. आता थोडंसं तेलाचा हात लावून मी हे वळवून घेतलेले आहेत काकडी वडे. आता मी जे तुम्हाला सांगितलं होतं की मी हा आरारोट घेतला आहे. आपण जसं कॉर्नफ्लेक्स वगैरेवर काकडीचे कुठलेही वडे आपण असे हे करून घेतो ना, डस्ट करून घेतो, बस तसंच आपण हे डस्ट करून घ्यायचं. कारण आरारोट हे एक प्रकारचं कंद असतं आणि त्या कंदाची ही पावडर असते. अतिशय कुरकुरीत त्याने एखादी गोष्ट होते. आणि हा काकडी वडा आहे, आपण शिजवून घेतलं असलं तरी काकडीच्या फायबर्समध्ये पाणी सुटण्याची भीती असते. त्यामुळे आपण हे थोडंसं डस्ट करून घेणार आहोत. याला जास्त आरारोट लागत नाही, 2-3 चमचेच लागतं. पण हे आरारोट उपासाला चालतं. आणि उपासालासुद्धा तुम्ही हे काकडी वडे करू शकता. चण्याच्या डाळीच्या ऐवजी मग तुम्ही दाण्याचं कूट घाला, तर ते तुमचे काकडी वडे उपासाचे होतील. कारण आरारोट ही पावडर उपासाला चालते. किराणा दुकानात तुम्हाला आरारोट सहज मिळून जाईल. आता आपण हे तेल गरम झालं आहे, याच्यात आपण हे वडे पॅटीस आपण आपले ठेवूया, काकडी भाताचं पॅटीस. आणि आता थोडासा गॅस कमी करून यावर मी झाकण ठेवते. आणि पुढचे पॅटीस पण आपण डस्ट करून घेऊया. ते झाले की दाखवते. आता तुम्ही कढईत पण बघू शकता हे छान आपोआप झाकण ठेवल्यामुळे फुलले आणि क्रिस्पी पण झाले. हा बघा, हा काकडी पॅटीस मस्त झालं हे अगदी. आणि याच्यासोबत मी टोमॅटोची हे ठेवलं आहे, सॉस ठेवलं आहे, टोमॅटो सॉस. हे थोडंसं झालं की हे याच्यात काढून मी दाखवते. आपले मस्त काकडी पॅटीस तयार झालेले आहे आणि खूप छान याचा सुगंध साऱ्या घरभर सुटलेला आहे. मस्त होतात. पॅटीस सॉफ्टच असतं आतून, पण वरून हे कुरकुरीत आहे. आणि काकडी आणि डाळीच्या कॉम्बिनेशनमुळे हे खायला खूप छान लागतात. तुम्हाला माझी आजची काकडी भात पॅटीसची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला जरूर लाईक सबस्क्राईब करा. थोडा भात उरला असेल, एखादी काकडी असेल तर तुम्ही फक्त त्याच्यामध्ये लसूण नका घालू. तिळाचं कॉम्बिनेशन, चणा डाळीचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं. नसेल चणा डाळ भिजलेली तर फुटाण्याचं डाळवं असतं, ते दळून तुम्ही घातलं तरी चालेल. खूप छान हे कॉम्बिनेशन लागतं. धन्यवाद. तुम्ही माझी ही रेसिपी अगदी मनापासून पाहिली. माझा नेहमीचा फंडा बनवा, खा, खिलवा. तुमच्या गोल्डीला छान छान कॉमेंट्स पास करा. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर, कॉमेंट जरूर करा.